विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोलनाक्याजवळ काही इसम हे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने एसीपी विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं. त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जूनपर्यंत आहे. त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे. त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत. याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी एनसीबी कडून 2 गुन्हे दाखल आहेत. एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे. तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जामीन ह्याच्या जेलमधून सुटला होता. पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीरमधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे. ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट हे एकूण 12,000 क्वांटिटी त्याची जप्त करण्यात आलेली आहे, ज्याचं मादक पदार्थ म्हणून किंवा मादक पदार्थ नशा करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो.